नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे दीपेश भोईर. बरेच दिवस झाले मी आईला व्हिडिओमध्ये दाखवली नाही आणि बऱ्याच जणांच्या मला कमेंट आला की आईची आम्हाला रेसिपी बघायची नवीन. तर आज आईला मी बनवायला सांगितल्यात आगरी कोली पद्धतीच्या भाकऱ्या आणि पापलेट फ्राय. तर तुम्ही पण बघा व्हिडिओ तर कशी होते, कारण या अगोदर मी जेवढे व्हिडिओ टाकले तेवढा मला खूप चांगला प्रतिसाद भेटला. आपण एकविरेला गेलेलो, त्या एकविरेच्या व्हिडिओला पण खूप छान लाईक आणि व्ह्यू पण आले, पण बाकीचे जे डे टू डे व्लॉग होते त्याला थोडेसे कमी आलेत. पण असू द्या, आता आपण बघूया पापलेट फ्रायची रेसिपी. तर त्यासोबत आई अंड्याचा कालवण पण बनवणार आहे, कारण थोडासा रस्सा पण पाहिजे आपल्याला, थोडासा रस्सा पाहिजे. तर अंड्याचा कालवण, पापलेट फ्राय आणि तांदळाची भाकरी. तर कशी बनते ती तुम्ही पण बघा. आता नमस्कार, सर्वांचा आभार मानते. तर मी एवढ्या माझ्या पोराला आणि मला पण हे करताय, सगळे सपोर्ट करताय, त्याच्याबद्दल तुमचा भरपूरच भरपूरच आभार. एवढा आभार. आता मी पापलेट फ्राय करते, पण पहिला हिरवा वाटण मी तयार केलाय. त्याच्यात 2 मिरच्या घेतल्यात, आला घेतलाय, थोडासा कोथिंबीर घेतली आणि लसूण घेतलाय. तो पहिला आधी काढून ठेवते. उरणला किती मच्छी महाग आहे ना आई, भरपूरच मच्छी महाग आहे आणि सध्या मच्छी येत नाही म्हणून ती जास्त पेटल्यात. कोल असं दे. थोडी जोरात बोललीस तर मला वाटतं सांगेल. ओके ओके. थोडासा मीठ टाकते, नंतर थोडा टाकलाय, थोडासा मीठ, थोडासाच टाकायचं, नंतर पण टाकायचं, नंतर टाकायचं. ना युट्यूबवर 1 ते 2 कमेंट अशा बघायला भेटला की आगरी कोली मसाल्याची रेसिपी दाखव. तर आपण कधी बनवायचं, आता उन्हाला पण आलाय, तर मिरच्या वगैरे कधी आणायच्या आहेत? आता थांबा, 15 दिवस जरा थांबा, सध्या आमची गडबड आहे. नंतर नक्कीच दाखवणार आहोत, कारण आम्हाला मसाला करायचाच आहे. हा, आम्ही मिरच्या काही जाणतो पोयनाड वरून. पोयनाड कुठं आला नक्की? अलिबाग रोड, अलिबाग साईडला पोयनाड आहे. तिथून आम्ही लाल मिरच्या आणतो, तसाच तिथूनच सर्व गरम मसाले वगैरे असतो ते आणतो. इथे आल्यावर सुकवायचे वगैरे, चक्कीमध्ये घालायचे, सर्व तुम्हाला दाखवू. आगरी कोली मसाला आम्ही कसा बनवतो ते पूर्ण रेसिपी कशी असते ती दाखवू. पोयनाडला आपण जाऊया, संडे बघूया भेटतोय का. भेटणारच आहे संडेला जाऊया, पण कुठल्या संडेला ते अजून आम्ही फिक्स नाही केलं व्यवस्थित, कारण आता थोडासा टायमिंगचा प्रॉब्लेम आहे. टायमिंग. कोथिंबीर, 1 टमाटा घेतला बारीक चिरून, त्याच्यात अर्धी मिरचीच घेतली, तिखट नको जास्त. थोडासा खोबरा घेतलाय, कारण कालवण थोडासाच करायचं आहे आम्हाला. उद्या उपवास आहे संकष्टी, म्हणून थोडासाच करायचं. 2च अंडी घेतली, तर अंड्यांचं कालवण करते फक्त. आम्हाला थोडासा रस्सा म्हणून, दुसरा नाही तर आपल्याकडे गरज नाही. संकष्टीला आपल्याला असतो उपवास. आता इथे सुरुवात करते आई अंड्याचं कालवण बनवायला. तर सर्वात पहिले काय करते? सर्वात पहिला तेल टाकते बाबा. सर्वात पहिला तेल टाकते 2 चमचे. 2 चमचे थोडा कमी टाकते, कारण थोडासाच कालवण आहे. 2च अंड्यांचे आहेत, गाईत हसू नका, समजून घ्या. रस्सा पाहिजे म्हणून फक्त, बाकी काय. आता एक छोटासा कांदा कापलाय, तो टाकते. आगरी भाषा बोलू, बारका कांदा कापलाय, आपली आगऱ्यांची चलतंय. जुरूसा कांदा कापलाय. थोडी आलं लसणाची पेस्ट. आलं लसूण पेस्ट टाकली 1 चमचा. थोडी, एक नाही, छोटा चमचा घेतलाय. जराशी हळद टाकते. हा, असं आहे का? जराशी हळद टाकते. थोडा मसाला, एकदम तिखट नको ना. आगरी कोली लाल मसाला. आपल्या मसाल्याला कलर पण चांगला आहे आणि तिखट पण चांगला झाला. गेल्या वर्षीचा आहे हा मसाला, गेल्या वर्षी बनवलेला आम्ही. या वर्षी बनवताना नक्की तुम्हाला सर्व काय काय कसं करायचं ते दाखवू. आणि आपण किती मसाला बनवतो आई वर्षभरासाठी ना? 5-6 किलो बनवतो. हा गरम मसाला थोडासा. आता काय घेतलंस तू ह्याच्यात? हा, तर सुरुवातीला आपण दाखवलेला टोमॅटो, खोबरा आणि मिरची आणि कोथिंबीर थोडीशी, त्याचं वाटण केलं होतं. वाटण केलं ते टाकते खास रशासाठी. पाणी जेवढा पाहिजे तेवढा आपल्याला. पाहिजे तेवढा पाणी.
आता आईने टाकलं इथं पाणी जेवढं आपल्याला पाहिजे होतं तेवढं, आणि आता टाकते मीठ. आता मीठ टाकल्यावर काय करायचं, लगेच अंडी टाकायची. अंडी एक उकळी येऊ दे, मग अंडी टाकेल. ठीक. आता कालवणाला आली एक उकल आणि आई टाकते अंडी. मग अख्खीच टाकतात ना अर्धी जण, मग तू फोडून का टाकलंस? नाही अख्ख्याचं कालवण वेगळा, फोडल्याचं चांगलं वेगळा. अख्ख्याचा पण दाखवील. कोल्हापुरी अंडा कोल्हापुरी रस्सा. आता याला आपण मिक्स नाही करायचं नाही, याला मिक्स नाही करायचं, आपण डायरेक्ट असा शिजू द्या. मिक्स केला तर अंडा आपला अंड्याची बुर्जी होईल त्याच्यातच. कालवण वेलात मिक्स करायचा, म्हणजे पलटी मारायची फक्त. आता ही तांदळाची भाकरीची उकल कशी घेतात ते दाखवते. आता आई दाखवते तांदळाची भाकरी कशी बनवतात. 2च भाकऱ्या करून दाखवणार आहे, जास्त नाही. इथे ठेवलंय पाणी गरम करत. ह्याला आपण काय बोलतो, खोय घेतो. कोण खोय बोलतं, कोण उकल बोलतं. उकल बोलतं आणि कोण खोय बोलतं. हा आपल्याला कालवून किती मिनिटं ठेवायचं असं गॅसवर? तो ठेवू आपण 10 मिनिटं तरी. 10 मिनिटं आपल्याला मीडियम गॅसवर ठेवायचं आहे. आणि इकडे आली आहे पाण्याला उकल. आता आईने टाकलाय, बोल आता. आता टाकते त्याच्यात पीठ. तांदळाचं पीठ टाकलंय. तांदळाचं पीठ टाक. हे कुठले तांदूळ घेतलेस तू? हे आपले रेशनिंगचे. आम्ही रेशनिंगच्या तांदळाच्या भाकऱ्या बनवतोय. तुम्हाला वाटेल बाहेरचे आणलेत विकत वगैरे, तर असं काही नाही. विकत नाही. तुमच्याकडे नसेल तर विकत पीठ पण भेटते, नाही तर तांदूळ पण भेटतात, जाड्याचे तांदूळ. ते एकदम भारी. किती टाकायचं याच्यामध्ये पीठ आपल्याला? आता पीठ जरा सुकेपर्यंत. आपली खोय जराशी ओली वाटते आपल्याला, ते जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत आपल्याला पीठ टाकायचं आहे. आईने आपली खोय जी घेतली होती ती परातामध्ये टाकली. आता काय करायचं सांग पुढे. आता गरम गरम पीठ मळायचा, ओला करायचा चांगला, चिकना बनवायचा त्याला. भाकरी व्यवस्थित चिकना एकदा अशी पलटी मारायची 5 मिनिटानंतर. बस आता तर होईल आरामात. इकडे आपल्या भाकरीचा तवा ठेवलाय गरम करत आईने, आणि परातामध्ये टाकली आपली खोय. आता आपले आई गरम गरमच पीठ मळणार आहे. मग थंड मळल्यावर काय होतं? भाकरी नाही येणार थंड मळल्यावर पीठ. गरम गरम पाण्याची भाकरी अशीच असते ना. आणि बाबांनो, कोणी लाईक नसेल केलं तर लाईक करा, शेअर करा, आणि दुसरा पुढचा मला बोलता येत नाही, सबस्क्राईब ते पण करा. आणि कमेंट करा. काय कमी जास्त असेल तर तुम्ही सांगा समजून आम्हाला. कमेंट मध्ये सांगा हे कमी येते. तुमची कुठली रेसिपी असेल तर तुम्ही सांगा प्लीज. थोडा शिकताय आगरी भाषा, आहे तशी इंग्लिश शिकताय. कमेंट करा काय असेल ते सांगा तुम्ही. तुमच्या पण काय असतील. बघा आई कशी पाण्यावर पाणी घेते ना मध्ये मध्ये. मध्ये मध्ये पाणी घ्यायला पाहिजे. आज स्टेजला येईपर्यंत मलाच आईने किती मिनिटं लागली असतील? हार्डली 2 मिनिटं ना. असा गोळा बनायचा. बोट लावली तर काय होईल? मग ती तुटून नंतर लावायची. पूर्ण तयार केलं याचा हाताचाच आपला दाब पडते ना याच्यावर, मग ती पुढं सरकत जाते. हे बघा, ही अशी सरकली. आता बोट लावा. आता होईल. 2-3 वेळेला काय केली ना बरोबर सोपी. तवा पण गरम झालाय. आपला अंड्याचं कालवण पण ऑलमोस्ट होत आलाय, म्हणजे झाला नाही बोलता येणार अजून. गॅस मग मीडियम करतेस का फास्ट करते? आता थोडासा मीडियम ठेव. आता गॅस करायचा फास्ट.
किती मिनटं झाली पलटी मारून? भाकरी शिजत ठेवलेली आणि आता पलटी मारली. 5 मिनटं झाली असेल बरोबर. आणि मी पण इथं टायमिंग लावलेला. टायमिंगची काही गरज नाही, तर सगळा एक्सपिरियन्स बोलतोय काहीच. गाईस फुगा बघा किती मोठा आलाय ना. ही दुसरी भाकरी आहे, तिसरी पण आहे, चौथी पण करणार आहे. वाफ येते हातावर व्यवस्थित. आता अंड्यांचा कालवण पण झालाय रेडी, भाकऱ्या पण झाल्यात रेडी. आणि आता आई करते पापलेट फ्राय. पापलेट आपण मॅरिनेट करत ठेवले होते, आता वरची कोटिंग आपण करू. त्यासाठी आईने घेतलंय तांदळाचं पीठ आणि रवा. सेम क्वांटिटी मध्ये आपण घेतलाय तांदळाचा पीठ आणि रवा. इथं आई टाकते अर्धा चमचा आगरी कोली मसाला. अर्धा चमचा का, त्याच्यात मिरच्या घेतल्यात ना 2 म्हणून अर्धा चमचा. पाव चमचा हळद. काय टाकलं? मिरची पावडर, थोडीशी धना पावडर, शेवट आता चवीप्रमाणे मीठ. मिक्स करायचा. तेल भरपूर टाका, जरा 2-3 चमचे असं. दहा मिनिटं आपल्याला एक साईड, 5 मिनिटं आपल्याला दुसरी साईड. आता झाली 5 मिनिटांनी आता आई पलटते. आता आईने काढले तव्यातून बाहेर. आता आपण खाऊन पण बघू, तू पण खाऊन बघ. आईने बनवलं पापलेट फ्राय, अंड्याचा कालवण आणि भाकरी. तर आता आई खाऊन दाखवणार आहे. सर्वात अगोदर खाते पापलेट. मस्त झालं. मस्त झालं. तर आईने मस्त सांगितलंय, आता मी पण खाऊन दाखवतो. सर्वात आधी आपण ट्राय करूया पापलेट. हा गरम आहे. जो मॅरिनेट केला होता आपण आई मिरची मध्ये, त्याच्यामुळे एकदम वेगळाच लागते ना. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. कुरकुरीत पण झालाय ना आई. तर दॅट्स इट. आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल, तर तुम्ही पण या जेवायला. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर आता झालेलं आहे जेवण. कालवण पण एकदम मस्त झालेला आणि फ्राय पण एकदम मस्त झालेली मच्छी. तर तुम्हाला आजची व्हिडिओ आणि आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला लावा. तुम्ही पण करा आणि मित्रांना पण सांगा करायला. शेअर पण नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी आणि व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.